श्रोतेहो नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, हल्लीच्या आधुनिक आणि पाश्चिमात्य जीवनशैलीच्या अंगीकारामुळं रक्तदाब, थायरॉइड, डायबिटीस यासारख्या आजारांसोबत पाईल्स किंवा मूळव्याधीचे रुग्ण आपल्याला वाढताना दिसतात. श्रोतेहो, मूळव्याध हा जीवघेणा आजार नसला तरी आपल्या दैनंदिन आयुष्याच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करतो. अनेकदा आहारातील बदल, स्वच्छता आणि वैद्यकीय उपचारांद्वारे या आजाराचं व्यवस्थापन केलं जाऊ शकतं. आजाराची लक्षणं दिसताच केल्या जाणाऱ्या निदानामुळं आणि औषधोपचारामुळं गुंतागुंत टाळण्यास आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. असो मंडळी, आज याच विषयीचा उहापोह आपल्या आरोग्यमंत्र या कार्यक्रमात. तेव्हा ऐकूया गुदमार्गातील व्याधी आणि त्यावरील उपचार याविषयी मूळव्याध भगंदर विशेष तज्ज्ञ डॉक्टर शीतल अक्षय भोपळे यांच्याशी केलेली ही बातचीत. श्रोतेहो, आज आरोग्य मंत्र या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही पाचारण केलंय मूळव्याध आणि भगंदर विशेष तज्ज्ञ डॉक्टर शीतल अक्षय भोपळे यांना. आणि आजचा आपला विषय गुदमार्गातील व्याधी आणि त्यावरील उपचार. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. धन्यवाद. मॅडम, गुदमार्गातील व्याधी या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला आढळून येतात. हो. म्हणजे व्यक्तिपरत्वे आणि वयपरत्वे. बरोबर आहे. तर मग त्या कुठल्या कुठल्या असतात? गुदभागाशी संबंधित अनेक प्रकारचे व्याधी असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मूळव्याध, त्यालाच पाईल्स किंवा हिमोरॉइड असं म्हणता येईल मेडिकल टर्म्स मध्ये, आणि फिशर, फिशुला, पेरियानल अपसेस म्हणजे पस होणे किंवा गाठी होणे किंवा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो गुदमार्गाचा. असे अनेक प्रकारचे व्याधी गुदभागाशी संबंधित असतात. अच्छा, बर. मॅडम, तुम्ही आता सांगितलं की मूळव्याध आणि भगंदर म्हणजे पाईल्स आणि फिशुला. तर मग या बाबतीत तुम्ही काय सांगाल? त्याची नेमकी लक्षणं कुठली किंवा ते कसे ओळखावेत की हा कुठला आजार आहे? गुदभागामध्ये काही स्पेशल प्रकारच्या ब्लड वेसल्स असतात ज्यांना हिमोरॉइडल कुशन असं म्हणतात. जी ऍक्टिव्हिटी आहे पोट साफ होण्याची त्याच्यावर कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवणे हे त्याचं काम असतं. जेव्हा ह्या नसा जास्त प्रेशरमुळे किंवा दाब त्यांच्यावर वाढतो तेव्हा त्यांना सूज येते. अच्छा, त्याला पाईल्स किंवा हिमोरॉइड असं म्हणतात. प्रामुख्याने पाईल्स हे दोन प्रकारचे असतात, इंटरनल किंवा एक्सटर्नल. इंटरनल पाईल्स म्हणजे गुदभागाच्या आतील बाजूला असलेले, जे की हाताला जाणवत नाहीत किंवा आपल्याला दिसत नाहीत. आणि एक्सटर्नल पाईल्स हे हाताला जाणवतात आणि दिसू पण शकतात. इंटरनल पाईल्स मध्ये रक्तस्राव जास्ती प्रमाणात असतो पण सामान्यतः वेदना नसतात. एक्सटर्नल पाईल्स मध्ये कसं असतं मात्र म्हणजे दुखणं, जळजळ, खाज, सतत टोचणाऱ्या वेदना असतात. आणि जर रक्तस्रावामुळं जर त्याच्यामध्ये एखादा क्लॉट तयार झाला तर त्या आत्यंतिक वेदना देतात. त्याला थ्रोम्बस पाईल असं म्हणतात. इंटरनल पाईल्सचं वर्गीकरण हे त्याच्या ग्रेडनुसार केलं जातं. त्याच्यामध्ये 4 ग्रेड्स असतात. ग्रेड 1 मध्ये असं असतं की सूज येते पण ती दिसत नाही किंवा जाणवत नाही, पण रक्तस्राव मात्र होतो. हाताला गाठ वगैरे जाणवत नाही कारण असा कुठलाच भाग बाहेर आलेला नसतो, कारण हा इंटरनली आहे. आणि ग्रेड 2 मध्ये जेव्हा मोशन पास होती तेव्हा पाईल मास थोडासा बाहेर येतो आणि थोड्या वेळाने तो आपणहून आतमध्ये जातो. हे झालं ग्रेड 2. आणि ग्रेड 3 मध्ये मोशन झाल्यानंतर किंवा मोशन होताना पाईल मास बाहेर येतो मात्र तो आत स्वतःहून जात नाही, बोटाने आत ढकलावा लागतो. त्याला डिजिटल रिपोजिशन असं म्हणतात मेडिकल टर्म्स मध्ये. आणि ग्रेड 4 हा जो आहे ह्याच्यामध्ये जे पाईल मास आहे ते कायम बाहेर असतं. आणि ह्या प्रकाराला सर्वात जास्त गरज असते सर्जरीची. भगंदर ह्यामध्ये काय होतं, गुदभागाच्या बाजूला जवळपासच्या एरियामध्ये एखादी पुळी वगैरे येते, नंतर ती फुटते. त्या ठिकाणी सतत गुदगुदणाऱ्या वेदना, खाजणं किंवा
जेव्हा ती पुळी फुटती तेव्हा त्याच्यामधून असा कंटिन्युअस डिस्चार्ज चालू असतो, पस डिस्चार्ज म्हणता येईल. भगंदर म्हणजे एक गुदमार्गापासून बाहेरच्या स्किन पर्यंत तयार झालेला रस्ता. दिसताना आपल्याला म्हणजे पेशंटला जाणवतं की फक्त एक पुळी आली आहे आणि ती फुटली आहे, पण तो एक मार्ग तयार झालेला असतो गुदभागाशी. आणि हे कशामुळे होतं नेमकं? मूळव्याधाचे जे सामान्य लक्षणं असतात किंवा इनिशियल स्टेज आपल्याला म्हणता येईल, तर त्याला जर आपण योग्य वेळी उपचार नाही केला किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे, ह्यामुळं नंतर भगंदर तयार होऊ शकतो. अच्छा, म्हणजे पहिली स्टेज पाईल्स किंवा मूळव्याध आणि दुसरी स्टेज म्हणजे भगंदर. बर, मग मॅडम आता या पुढचा प्रश्न साहजिकच असा पडतो की हा आजार मग कुठल्या वयात होऊ शकतो? पाईल्स हा फक्त वयस्कर लोकांमध्ये होतो असं काही नाही. तरुण लोकांमध्ये, जिम करणारे, गर्भवती महिला, तसंच मध्यमवयीन ज्या महिला आहेत 30 ते 40 वयोगटातल्या, ह्यांच्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणामध्ये मूळव्याधाचं प्रमाण दिसून येतं. अच्छा. आधुनिकतेकडे जसं आपण वळत चाललो आणि त्यानुसार जे आपले खानपानामध्ये, राहणीमानामध्ये, याच्याबरोबर सवयींमध्ये जे बदल होत चालले, त्याच्यामुळं ह्या आजाराचं प्रमाण लहान मुलांपासूनच सुरुवात होतीये आता. अच्छा. खूप बरेच लहान मुलांमध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशन हा आजार आढळून येतो. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. बरोबर. बद्धकोष्ठता ही सुरुवातच आहे गुदभागाशी निगडीत सगळ्या व्याधींची. पहिली लक्षणांमधली पहिली गोष्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन. आता जसं तुम्ही बोललात की कॉन्स्टिपेशन हे पहिलं लक्षण असू शकतं, पण इतर काही अजून शारीरिक लक्षणं किंवा वेदना अशा काही जाणवतात का हा आजार होण्यापूर्वी? मूळव्याधामध्ये प्रथमतः दिसणारं लक्षण म्हणजे रक्तस्राव, गुदमार्गातून होणारा रक्तस्राव. आणि तो रक्तस्राव कोणत्या प्रकारचा होतोय, किती प्रमाणात होतोय, ह्याच्यानुसार आपलं डायग्नोसिस जे म्हणता येईल ते बदलतं. तसंच वेदना किंवा जळजळ होणे, अगदी आग होणे किंवा गुदभागातून काहीतरी मांस बाहेर येणे, गाठी ज्याला म्हणतात किंवा कोंब ज्याला म्हणतात, तसेच सतत गुदगुदल्यासारख्या वेदना होणे किंवा इचिंग म्हणता येईल, स्वेलिंग म्हणजे सूज येणे, आणि कंटिन्युअस असं रुग्णांना असं जाणवतं की आपलं पोट खाली झालेलं नाही, त्याला इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन म्हणतात. म्हणजे पोट पूर्णतः साफ न झाल्यामुळे कंटिन्युअस एक असं प्रेशर असल्यासारखं वाटतं. म्हणजे ती भावना असते की आपल्याला शौचास जायचंय पण होत नाही, किंवा एकदा गेल्यानंतर पोट पूर्णतः साफ होत नाही, 2-3 वेळा जावं लागतं, खूप वेळ बसावं लागतं किंवा जोर करावा लागतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं जे आहेत, हे अगदी सुरुवातीचे लक्षणं, ह्यांच्यामध्ये जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपला व्याधी वाढणार नाही. सामान्यतः बघा 80% मूळव्याध ह्यांच्यामध्ये ऑपरेशनची गरज लागत नाही. ऑपरेशनची गरज लागती जेव्हा तुमचे लक्षणं अति प्रमाणात वाढतात तेव्हा. अच्छा, म्हणजे जेव्हा सुरुवातीला आपल्याला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवतोय तर त्याच वेळेस डॉक्टरांशी आपण कन्सल्ट केलं पाहिजे. हो, कारण कसं आहे, जनरली लोकांना म्हणजे असा समज आहे की बाबा पोट साफ न होणं हे रिलेट करतात की काल उपवास होता, काल मी कमी जेवलो किंवा पाणी कमी पिण्यात आलं म्हणून झालं असेल. असं जर वारंवार होत असेल तर ही कसं इनिशियल स्टेज आहे, ह्याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं तर व्याधी वाढणारच नाही. बरोबर. मॅडम, हा जो मूळव्याध किंवा भगंदर हे जे आजार आहेत, तर मग अशा आजार होण्यामागची कारणं नेमकी काय असू शकतात, किंवा हे आजार अनुवंशिक असतात? जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसणे किंवा जास्त प्रेशर देणे. जितका जास्ती आपण प्रेशर देऊ तेवढा चान्स वाढतो पाईल्स होण्याचा किंवा मूळव्याध होण्याचा. नवीन जीवनशैलीमध्ये असं झालंय की बरेच लोक टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जातात. अगदीच बरोबर. आणि बराच वेळ कमोडवर बसतात. आता सध्या आपल्याकडे बऱ्यापैकी लोकांकडे असं झालंय की वेस्टर्न पद्धतीचे जे टॉयलेट आहेत ते आलेत. ती आपली भारतीय पद्धतच नाहीये खरं तर. खरंच. पण आता कसं आहे, सगळ्याच लोकांना खाली बसणं शक्य नाही. बरोबर. स्क्वॅटिंग पोझिशन किंवा इंडियन पोझिशन ज्याला म्हणतात, वयस्कर लोकांना किंवा लठ्ठ लोकांना वगैरे वयानुसार प्रेग्नन्सीमध्ये पण आपण जसं आता केअर घेतो, बसणं शक्य होत नाही. बरोबर. सगळ्याच लोकांकडे जवळपास आता वेस्टर्न टॉयलेट्स येत चाललेत नवीन. त्याचा एक फरक पडतो. स्क्वॅटिंग पोझिशन मध्ये किंवा भारतीय बैठकीमध्ये जसं बसतात त्याच्यामध्ये बसल्यानंतर जसं पोट साफ होतं, ती आपल्या शरीराला पिढीजात लागलेली सवय आहे. अगदीच. तसं वेस्टर्न पद्धतीमध्ये होत नाही, असं अभ्यासामध्ये निदर्शनास आलंय. बरोबर. त्याला जे आपण म्हणतो की मलासन बसल्या जातं, आणि ती एक अगदी स्वाभाविक योग्य पद्धत आहे मलासनात बसण्याची.
आणि निश्चित मॅडम तुम्ही जसं म्हणता की आता जे पाश्चिमात्यकरण आणि कधी कधी गरजेच्या पण या गोष्टी झालेल्या त्याच्यामुळे तो मोड आता सर्वत्रच दिसून येतात. आणि त्याचबरोबर इरेग्युलर बॉवेल हॅबिट ज्याला म्हणतात, म्हणजे बऱ्याच लोकांना चहा पिल्याशिवाय प्रेशर येत नाही. बरोबर. अशी एक जी सवय असती, म्हणजे पोट साफ होण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं. खरंच. कुणी कोमट पाणी पितं, म्हणजे तुमची मोशन होण्याची टेंडन्सी कशावर तरी निर्भर आहे. एक पुश लागतो, त्याच्याशिवाय होत नाही. बरोबर. म्हणजे रोज वेळच्या वेळेवर शौच करण्याचं एक म्हणजे प्रेशर येत नाही. तसंच बरेच वेळा असं होतं की पोट साफ करण्याचं जेव्हा माणसाला म्हणजे सिग्नल येतं की बाबा प्रेशर आलेलं आहे, तर त्याला इग्नोर करणे हे एक महत्वाचं कारण आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला गुदभागाचे व्याधी होऊ शकतात. पण त्याला आपण तेवढं सिरियस पकडत नाही, कारण असं वाटतंय की ठीक आहे नंतर जाईल. किंवा प्रामुख्याने हे प्रमाण गृहिणींमध्ये असतं. सकाळी उठल्यानंतर त्यांना जे सकाळच्या कामांची, शाळांची किंवा घरच्या कामांची जी घाई असती, त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की एकदा एवढं काम संपलं की नंतर मी जाते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की ते जे नैसर्गिक जे सिम्पटम किंवा कॉल आपण ज्याला म्हणतो तो आपण थांबवला नाही पाहिजे. आयुर्वेदामध्ये अधारणीय वेग या नावाची एक संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये 13 प्रकारचे अधारणीय वेग सांगितलेले आहेत. म्हणजे ते आल्यानंतर ते थांबवणं चुकीचं आहे. त्यापैकी एक महत्वाचा वेग म्हणजे शौचास आल्यानंतर थांबवणं हे चुकीचं आहे. अगदीच. मग ते प्रेशर कुठेतरी थांबवलं जातं. ते प्रेशर होल्ड करण्याचंच काम जे मी तुम्हाला म्हणलं हिमोरॉइडल कुशन्स करतात. मग ते प्रेशराईज होतात. आणि असं जर प्रेशर कंटिन्युअस त्याच्यावर येत राहिलं तर ते जे कुशन आहेत त्याला सूज येते किंवा स्वलन होतात. तर त्याच्यामुळेच मूळव्याध निर्माण होतो. मूळव्याध हा अनुवंशिक आहे, सुश्रुत संहितेमध्ये तसं त्याचं वर्णनही आहे. पण नेहमी अनुवंशिकच असतं असं नाही, आणि हे बरेच वेळा दिसून येतं. मूळव्याध होण्याच्या कारणांमध्ये आणखी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट. डाएट म्हणजे आपण जे खातो त्याच्यामध्ये लो फायबर डाएट म्हणजे वसायुक्त पदार्थ नसणे. तसंच जंक फूडचं प्रमाण हल्ली फार जास्ती वाढलेलं आहे. त्यातले त्यात मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ आणि रेडीमेड फूड ज्याच्यामध्ये पॅकेटचं फूड येतं, अशा पदार्थांमध्ये काय असतं, ते खराब नको व्हायला म्हणून त्याच्यामधून पाण्याचा अंश पूर्णतः काढून टाकलेला असतो. त्यामुळं ते कॉन्स्टिपेशन करतात. असं फार कमी लोकांमध्ये बघण्यात येतं की ज्यांना जाणीव आहे की जेवणामध्ये काकडी, गाजर, टोमॅटो किंवा सॅलेड जो हा प्रकार आहे तर हा असला पाहिजे, हे फार कमी लोकांमध्ये आहे. डाएट जितकं महत्वाचं आहे तितकंच मूळव्याध होण्यामध्ये पाणी कमी पिणे हे फार महत्वाचं कारण आहे. मूळव्याध होण्यामागच्या कारणांमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन. नवीन जीवनशैलीमध्ये मोबाईल बाथरूम मध्ये घेऊन जाण्याचं फार प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळं लोक बराच वेळ म्हणजे आपल्या लक्षात येत नाही की आपण किती वेळ टॉयलेटमध्ये घालवला. आणि काय होतं ना, माइंड डायव्हर्ट होतं. शौचास बसताना सुद्धा आपल्या ब्रेन मधून सिग्नल येतात तेव्हा आपलं बॉवेल इव्हॅक्युएट होतं. जसं इंटेस्टायनल सिग्नल्स असतात, पण मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळायला की तुमचं पोट खाली झालं आहे ह्याच्याकडे लक्षच जात नाही, कारण आपला माइंड डायव्हर्ट असतो मोबाईल बघण्यामध्ये. प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोनल चेंजेस असतात. बाळाचं ऑल ओव्हर जी ग्रोथ होत असती त्या ग्रोईंग प्रेशरमुळं सुद्धा पाईल्स होण्याची शक्यता असती. आणि प्रेग्नन्सी इंड्युस्ड कॉन्स्टिपेशन नावाचा एक प्रकार असतो. प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन बरेच वेळा होतं. मूळव्याध हा फक्त बद्धकोष्ठतेमुळेच होतं असं नाही. जर बद्धकोष्ठता नसली तरी सुद्धा बऱ्याच रुग्णांमध्ये मूळव्याधाचं प्रमाण बघण्यात येतं. त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने सेडेंटरी लाईफस्टाईल नावाचा एक शब्द आहे, म्हणजे बैठे व्यवसाय करण्याचं काम. ऑफिसमध्ये वगैरे काम करताना शरीराची हालचाल फार कमी होती. अशा वेळेला रक्तप्रवाह वेन्समध्ये थोडा कमी येतो किंवा त्याची गती कमी होते. आणि कंटिन्युअस बसून राहिल्यामुळं प्रेशर येत राहतं रेक्टल वेन्सवर. त्यामुळे 30 ते 40 मिनिटांमध्ये थोडं तरी चालणं फिरणं गरजेचं आहे. प्रामुख्याने टेलरिंग काम करणारे लोक झालं किंवा ड्रायव्हिंग करणारे लोक झालं, ह्यांच्यामध्ये जास्त प्रमाण आहे मूळव्याधाचं. तसंच लठ्ठ लोकांमध्ये मूळव्याधाचं प्रमाण अधिक आहे. पोटावर जी चरबी असती त्याचं कंटिन्युअस दबाव असतो पोटावर. त्याच्यामुळे मसल्सची ऍक्टिव्हिटी, रेक्टल ऍक्टिव्हिटी सगळी कमी होती. त्याच्यामध्ये जितका लठ्ठपणा जास्ती तितकं मूळव्याधाचं प्रमाण दुपटीने वाढतं.
जिम करणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये हेवी लिफ्टिंग, त्याच्यामध्ये काय होतं, एकाएकी वजन उचलल्यानंतर जे पोटाच्या आतलं प्रेशर वाढतं, म्हणजे आपण जो ताण देतो, जोर लावतो, अशा वेळी अशा लोकांमध्ये सुद्धा मूळव्याध बघितला जातो. अनेक वेळा असं होतं की क्रॉनिक डायरिया म्हणजे वारंवार शौचास जाण्यामुळे सुद्धा मूळव्याध होऊ शकतो. क्रॉनिक डायरिया, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे वारंवार शौचास जाणे, ह्याच्यामुळे सुद्धा काय होतं, ॲनल लाइनिंग डिस्टर्ब होती. तर अशा लोकांमध्ये फिशरचं प्रमाण जास्ती असतं. अच्छा मॅम, तुम्ही खूप विस्तृत माहिती आम्हाला देत आहात की मूळव्याध होण्यामागची कारणं तुम्ही सांगत आहात. पण मला आणखी एक तुम्हाला विचारावं असं वाटतं की तिखट किंवा जे आपण नॉनव्हेज म्हणतो, अशा तामसी आहार जो आपण म्हणतो, त्याचा आणि मूळव्याधीचा काही संबंध आहे का? मूळव्याधावरची चिकित्सा करताना सुरुवातच आपण काय खातो ह्याच्यापासून होती. जसं तंतुयुक्त पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण वाढवणं, बरोबर, कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसभरातून पिणं अतिशय आवश्यक असतं. आहारामध्ये फळं, भाज्या ह्यांचा जास्त प्रमाणामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. तसेच काय खायला नको ह्यामध्ये मसाल्याचे पदार्थ कमीत कमी खावे, तिखट कमी खायला पाहिजे. मांसाहार वगैरे ह्याच्यामुळं मूळव्याधाचं प्रमाण वाढतं. पण मांसाहारामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या मांसापासूनच नाही तर त्याच्यासोबत ते बनवताना जे मसाले वापरले जातात त्याच्यामुळं खरं तर बॉडी हीट वाढते. त्याच्यामुळं मूळव्याधाचं प्रमाण जास्ती होतं. बरोबर. तसेच जंक फूड म्हणजे मैद्याचे सगळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, ते एक तर मैद्याचे असतात, परत ते फर्मंट करून बनवलेले असतात. बरोबर. ते खाणं आपल्यासाठी योग्य नाही. कधी मध्ये ते खायला काही हरकत नाही, पण हल्ली ह्याचं प्रमाण फारच जास्ती वाढलंय. सर्वात महत्वाचं आहे, वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुठलीही क्रीम सुद्धा लावायला नको. औषध घेणे किंवा घरगुती उपाय करणं टाळलं पाहिजे. रुग्णांनी लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणं कधीही योग्य आहे. लेट डायग्नोसिसमुळे सिंपल ट्रीटमेंटचा चान्स मिस होतो. म्हणून न घाबरता आणि न लाजता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. स्त्रियांमध्ये मूळव्याधाचं प्रमाण खूप आहे, पण भीतीपोटी, लाजेपोटी कुणी दाखवायला नको म्हणतात. आता माझ्याकडे पण ज्या महिला येतात त्या बऱ्यापैकी अगदी लेडीज असून सुद्धा म्हणजे त्या मला म्हणतात की आम्हाला मूळव्याधाचा त्रास आहे मॅडम, आम्हाला औषधं द्या. पण गुदभागामध्ये अनेक प्रकारचे व्याधी असतात जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि परीक्षणावरच तुमचं डायग्नोसिस अवलंबून आहे. तर महिलांसाठी माझा असा एक सल्ला राहील की संकोच करू नका. बरोबर. डॉक्टरांचा सल्ला घेतला तर 90% लोकांमध्ये डाएटरी मॅनेजमेंट ज्याला म्हणतात किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, थोडा व्यायामाची जोड त्याला हवी, खानपानामध्ये बदल केला, वजन थोडं नियंत्रणामध्ये आणलं तर बरं होण्याचं प्रमाण अगदी 90% आहे. पण जर रोग जितका वाढला तितकी तुमची ट्रीटमेंट पुढच्या लेवलला जाते. म्हणजे अगदी डाएटवर न होता मग तुम्हाला मेडिसिन मॅनेजमेंट लागतं, नंतर आणखी काही चेंजेस करावे लागतात, किंवा त्याच्यानंतर शेवटचा उपाय म्हणजे सर्जरी पर्यंत जातं. म्हणजे तुमचा हा जो सल्ला आहे मॅडम की निश्चितच आमच्या ऐकणारे जे श्रोते आहेत त्यांच्यामध्ये जर कोणी रुग्ण असतील तर त्यांना दिलासादायक या गोष्टी आहेत. तर मग ऑपरेशनची वेळ केव्हा येते किंवा ते गरजेचंच असतं का? पेशंटला जितके लक्षणं जास्ती, जितका त्रास जास्ती, तर मग त्याला सर्जरीची जोड लागते. सर्जरीमध्ये सुद्धा आता खूप चांगले प्रकार निघालेले आहेत. एक स्टॅपलर नावाचा एक प्रकार येतो, इन्फ्रारेड रेडिएशन येतं, आणि लेझर हे एक म्हणजे खूप चांगली कमी वेदनादायक, त्याच्यामुळं कसं आहे पेशंट फ्रेंडली असा एक टर्म आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे हॉस्पिटल स्टे पेशंटचा कमी होतो. ब्लड डिस्चार्ज म्हणजे अगदी निग्लिजिबल, रक्तस्राव लेझर करताना अगदी निग्लिजिबल होतो, म्हणजे नगण्य होतो असं म्हणता येईल. आणि डे केअर प्रोसिजर आहे, म्हणजे सकाळी ऑपरेट झालं तर संध्याकाळपर्यंत पेशंट घरी जातो. रुग्णांनी दुखणं अंगावर काढून लक्षणांचं प्रमाण जितकं जास्ती वाढलं, त्रास जितका जास्ती असला तितका तुमचा हॉस्पिटल स्टे वाढतो. बरोबर. आणि एकापासून अनेक व्याधी होत जातात. जसं मूळव्याध जर असला आणि त्याच्यावर योग्य वेळी उपचार न घेतल्यास भगंदर होतो. बरोबर. भगंदरामध्ये पण अनेक प्रकार आहेत. एकापेक्षा जास्ती मार्ग तयार होणे, एकाच मार्गाचे अनेक मुख तयार होणे, असा खूप व्याधी वाढत जातो, आणि अशा पेशंटला मग खूप जास्ती वेळ लागतो नीट व्हायला. बरोबर. रुग्णांचा शारीरिक त्रास वाढतो, मानसिक त्रास वाढतो, आर्थिक अडचण पण येते, कारण जितक्या जास्ती त्रास असेल तितका तुमचा खर्च होईल. खरंच.
आता याच मुद्द्यावर माझा पुढचा प्रश्न आहे मॅम, की हा आजार होऊच नये म्हणून मग काही उपाययोजना आहेत का, म्हणजे सुरुवातीपासूनच्याच, जसं तुम्ही एक सल्ला यानुसार काय द्याल आमच्या श्रोत्यांना? मूळव्याध होऊच नये किंवा टाळण्यासाठी दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. आणि ते लक्षात ठेवण्यासाठी काय करता येईल, की आपण जेव्हा ग्लासने पाणी पितो तर तहान भागवण्या इतकं 2-3 घूट पाणी अजिबात घ्यायचं नाही. जेव्हा घ्यायचं ग्लास भरून घ्यायचं. बरोबर. आणि तसंच जसं तंतुयुक्त पदार्थांचा जेवणामध्ये समावेश करणे, त्याच्यामध्ये जसं काकडी, गाजर, टोमॅटो, त्याला सॅलड म्हणतात. तर ह्या सोप्या भाषेत सांगायचं तर असं लक्षात ठेवायचं की ज्या पण गोष्टी आपण न शिजवता खातो, मग त्याच्यामध्ये फळं पण आले, ज्या गोष्टी आपण न शिजवता खाऊ शकतो त्यांचा खाण्यामध्ये समावेश करावा. बरोबर. तसंच भाज्या फार कोरड्या करू नये, थोड्याशा कच्च्या राहिलेल्या चांगल्या असतात. अगदी सुक्या भाज्या, स्पेशली आता काय होतं, आपण टिफिन नेण्याचा वर्ग खूप जास्ती आहे. सकाळचं जेवण बऱ्यापैकी लोकांचा लंच हा डब्यामध्येच असतो, मुलांचा काय आणि ऑफिस वर्क करणाऱ्यांचा काय, तर त्याच्यामध्ये भाज्या फार कोरड्या होतात. अशा वेळेला आपण त्याच्यामध्ये ना ताक एक इन्क्लूड करू शकतो. म्हणजे एक ग्लासभर ताक जर रोज पिलं ना तर हे त्रास तुम्हाला होणारच नाही. अगदीच. ह्याच सोबत थोडं लाईट योगा किंवा वॉक, 30 ते 40 मिनिटं जर वॉक केलं तर आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि त्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. बरोबर. जसं मी तुम्हाला लठ्ठपणाचं वर्णन केलं आधी, तसं वजन पण नियंत्रणात यायला मदत होती. हेल्दी वेट मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे. आणि आणखी एक म्हणजे शौचास जाण्याचा वेळ फिक्स ठेवा. आपण जसं बोललोत की वेस्टर्न टॉयलेट्स प्रत्येक घरोघरी होत चालले. अशा वेळेला आपल्याला काय करता येतं, वेस्टर्न टॉयलेटवर बसताना पायाखाली जर एक स्टूल घेतला, योग्य तो परिणाम साधू शकतो. आहार विहाराबद्दल सांगताना महत्त्वाचं म्हणजे जसं मांसाहार टाळायला हवा, तसंच मद्यपान, धूम्रपान ह्या गोष्टी सुद्धा टाळायला हव्या. मूळव्याध किंवा भगंदर याच्यावरच्या उपाययोजनामध्ये तुम्ही आहार, औषधोपचार आणि आता ऑपरेशन बद्दलची माहिती दिलीत. तर मग मॅम, ऑपरेशन झाल्यानंतर हा आजार पुन्हा उद्भवतो का? ऑपरेशन झाल्यानंतर हा व्याधी पूर्ण उद्भवण्याचे चान्सेस असू शकतात. कारण बेसिकली लोकांना असं माहिती आहे की गुदभागाशी निगडीत काहीतरी झालं म्हणजे मूळव्याध झाला. ऑपरेशन नंतरही अगदी कमी प्रमाणामध्ये चान्सेस आहेत की रुग्णाला परत हा त्रास होण्याचा. कारण एकदा शस्त्रक्रिया झाली म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं पथ्य पालन वगैरे करायची गरज नाही असा त्याचा अर्थ होत नाही. जरी शस्त्रक्रिया झाली तरी त्यानंतर जे पथ्य डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जातात त्यांचं पालन करणं, तसेच फॉलोअप वेळच्या वेळी घेणं. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळणं, सीट्स बाथ म्हणजे कोमट पाण्यामध्ये बसणं, हायजीन मेंटेन करणं, तसंच खाण्यापिण्यासाठी जे बदल सांगितले जातात ते पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. असं केल्यास शस्त्रक्रिया झाल्यानंतर परत कुठलाही त्रास होणार नाही. बरोबर. मॅडम, खूप छान माहिती आपण देत आहात आणि आज आपल्या व्यस्त दिनक्रमातून आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात. मनपूर्वक आभार. खूप धन्यवाद. धन्यवाद. गुदमार्गातील व्याधी आणि त्यावरील उपचार याविषयी मूळव्याध भगंदर विशेष तज्ज्ञ डॉक्टर शीतल अक्षय भोपळे यांची मुलाखत आपण ऐकलीत. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा आरोग्य मंत्र हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.